जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपल्याला जायचं होतं रत्नागिरीच्या जेट्टीवर. स्पेशल असं मासं बनवायचं होतं, त्यामुळे म्हणलं मासं जरी आणायला लागतात. घ्यायला चाललो मार्केटमध्ये. तुमचा भाऊ बघा कसा हवा करत मासं लागला इकडं तिकडं बघायला. म्हटलं विषय हाड अगोदरच सेटिंग लावून ठेवलेली मासं. म्हटलं आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार तरी दाखवायला तरी पाहिजे. तो आपलं घ्यायचं नंतर बघू म्हटलं. पापलेट विपलेट विषय हाड मासं होतं. एकदम ताजं ताजं मासं रत्नागिरीच्या जेट्टीवर आपल्याला मिळत होतं. विषय हार्ड बघूनच मन कसं खुश झालं पाहिजे. हे बघा कसं आपल्याला ऑक्टोबस बिक्टोबस सारखी मासं आपल्याला नावं एवढी कळत नसले म्हणून काय झालं. टार्झन फिश वगैरे कसे करंट सोडतेले मासे. आणि खेकडा तर काय विषय हार्ड मोठ्या नांग्याचा खेकडाच नादच होतं. आपण विषय हार्ड 2.5 किलो मासं घेतलं डायरेक्ट. मित्रांसाठी पार्टीला पाहिजे होतं, त्यामुळं कसं विषय हार्ड गेला. बघा मग मासं कसं ठेवलेलं असतात बर्फात, एकदम ताजं ताजं आत्ताच बोटीतनं आलेलं मासं असतात. हो विषय हाड तुम्हाला म्हणलं मार्केट फिरून दाखवावं कसं दिसते मार्केटमध्ये मासं. पाट्या पाट्यात मासं नुसतं भरून ठेवलेलं असतं, एकदम ताजं खट्ट. बोलायचं कामच नाही हो. नादच मासं. आजी बघा आपल्याला कसं मासं कापून देत होती मस्तपैकी. म्हटलं तुम्हाला जेटी दाखवावी. हे बघा असं बोटीतनं मासं येत असतात, ताजं ताजं एकदम मासं आहे. बघा उतरायचं काम चालू असते हो. म्हटलं जरा गाडीवरनं फिरून बिन दाखवलं पाहिजे जेट्टी कशी दिसत्या. नाद रत्नागिरीची जेटी. चला मग ब्लॉग इथंच आपला थांबवायला लागते भावांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.